नाशिक महापालिकेत त्र्यंबकेश्वर पॅटर्नची चर्चा। नमस्कार, मी अमिता गावंडे आणि तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला असून या निवडणुकीत सध्या एकाच नावाची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे त्र्यंबकेश्वर पॅटर्न। त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार यांची क्रेज आता केवळ त्र्यंबकपुरती मर्यादित राहिली नसून नाशिक शहरातही त्यांना मतदारांची मोठी पसंती मिळत आहे। अनेक प्रभागांमधून त्यांच्या सभांची मागणी होत असून त्यांना चक्क स्टार प्रचारक म्हणून उतरवण्यात आले आहे। नाशिकच्या राजकीय वर्तुळात सध्या त्रिवेणीताई तुंगार यांच्या सभांनी वातावरण तापले आहे। काल प्रभाग क्रमांक 26, प्रभाग क्रमांक 7, 8 आणि 9 मध्ये त्यांच्या झंझावती सभा पार पडल्या। सन्माननीय व्यासपीठ मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके मंत्री दादासाहेब भुसे, त्याचप्रमाणे शिवसेनेची बुलंद तोफ आपले खासदार माननीय हेमंतप्पा गोडसे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, वेळेअभावी मी सर्वांचे नाव नाही घेऊ शकत, क्षमस्व। विशेष म्हणजे या सभांना राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि खासदार हेमंतप्पा गोडसे आणि विजयप्पा करंजकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती। त्रिवेणीताईंनी आपल्या भाषणातून त्र्यंबकेश्वरच्या विकासाचे मॉडेल नाशिककरांसमोर मांडले। शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि हेमंतप्पा गोडसे यांनी देखील त्यांच्या कामाचे कौतुक करत नाशिकच्या विकासासाठी त्र्यंबकेश्वर पॅटर्न किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित केले। दिग्गज नेत्यांच्या या एकजुटीमुळे नाशिकच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नाशिक महापालिकेच्या या धामधुमीत त्र्यंबकेश्वर पॅटर्न किती प्रभावी ठरतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।